देशाची स्थिती आणि करिअरची निवड याचा काय संबंध आहे? मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा एखादा देश विकसनशील देश असतो किंवा अंडर डेव्हलप देश असतो, तिथं रोटी, कपडा, मकान हेच फार मोठं चॅलेंज असतं. आपल्या भारतात पहिल्या 50 वर्षात हेच झालंय मित्रांनो. चांगली नोकरी आणि रोटी, कपडा मिळाला, मकान मिळालं, बस झालं, खुश होते आपल्या 2 पिढ्या आधीचे लोकं. पण काळ बदलला. 1990s पासून भारतामध्ये ग्लोबलायझेशन झालंय, प्रगती झाली, प्रायव्हेटायझेशन आलंय आणि आपली जी-डी-पी वाढायला लागली. त्यासोबतच व्यावसायिक संधी निर्माण झाल्या. प्लीज नोट करा मित्रांनो, जेव्हा देश डेव्हलप व्हायला लागतो, तेव्हा व्यावसायिक संधी निर्माण होतात आणि कॉमर्स हे क्षेत्र पुढं जायला लागतं. आणि जेव्हा देशाचा मिडल क्लास चांगला खर्च करायच्या लेव्हलचा होतो, तेव्हा कलेला महत्त्व येतं, आर्ट्सला महत्त्व येतं. आणि लक्षात घ्या मित्रांनो, कधी 3 वर, कधी 4 वर, कधी 5 वर स्पर्धा चालू आहे, पण भारत जगातल्या टॉप 5 जी-डी-पीपैकी एक झालेला आहे. म्हणजेच आता आपण ज्याला म्हणतो ना सो कॉल्ड प्रगत देशांच्या कॅटेगरीमध्ये जवळपास आलेलो आहोत. म्हणजेच आपल्या इथे नोकरी ही एक बेसिक गोष्ट झालेली आहे. म्हणजे कधी काळी मस्ट होती, पण आता नोकरी ही तुलनात्मकरित्या मागे पडलेली आहे, जी जनरली तुम्हाला सायन्समधनं मिळते. वेगवेगळ्या मोठ्या-मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा ट्रेंड असतो. पण आता आपला देश व्यवसायाकडे चालला आहे, एंटरप्रेन्योरशिपकडे चालला आहे, सोलोप्रेन्योरशिपकडे चालला आहे, प्रोफेशनल करिअर्सकडे चाललेला आहे. त्यामुळे कॉमर्स आणि आर्ट्स ह्या शाखांमध्ये खूप जास्त डिमांड येत आहे. कृपया विचार करा, देशाची स्थिती बदलली, पण तुम्ही एक पालक म्हणून तुमची मनस्थिती बदलली का? का सायन्स म्हणजे सेफ्टी ह्याच नेटमध्ये स्वतःला अडकवून ठेवलं आहे तुम्ही? कृपया विचार करा मित्रांनो. देश 30 वर्ष पुढे गेला आहे, पण तुम्ही अजूनही 1990sमधल्या स्कोअर चांगला आला आणि तो तर बऱ्याच मुलांचा येतोय सुद्धा. ओके, की सायन्सकडे जा आणि नोकरी कमवा किंवा नोकरी मिळवा. विचार करा मित्रांनो, की देश बदलला आहे. आज बिझनेसमध्ये, स्टार्टअपमध्ये संधी आहे. आज कलेमध्ये खूप संधी आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोलोप्रेन्योरशिपची, एंटरप्रेन्योरशिपची संधी आहे. त्याचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या मुलाला तुम्ही केलेल्या मेहनतीचा लॉन्चपॅड मिळाला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. बाकी तुमची मर्जी. तुमचे विचार मला प्लीज कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.